बूम निकालेंगे। चालू है। हाँ आगे चल, गाड़ी लेके आके क्या हम आए एफडी के ऑफिस पे। यहाँ पे वारंवार 3 महीने से हम आ रहे हैं यहाँ पर। कुछ नहीं कर। हाँ बताइए। कोणतं आहे तुम्हाला नाही सिक्युरिटीला कोणी अधिकार देत नाही। सिक्युरिटीची ड्युटी बायलाच ते आहे। सिक्युरिटीची काय ड्युटी असते? परमिशन शिवाय आतमध्ये जाऊ नाही शकत असं आहे हां का? असं आहे। आणि तुमचा ऑर्डर कुणाला तुमच्या कुठून भेटल्यावरून ऑर्डर तुम्हाला आता तुम्ही जाणार ना त्या ऑफिसरकडे, त्यांनाच विचारा ना, मला विचारणार। आम्ही विचारलं, आम्ही लय ज्यावेळेस आलो त्यावेळेस इथं मग स्कीम दिली। तुमच्याकडे काही जाणीव असेल ना, कोणतरी तुम्हाला ऑर्डर करतोय वरून, त्याच्यात तुम्हाला माहिती नाही? आयुक्तांनी केली। आयुक्त काय नाव त्यांचं? परिमल सिंग गेले। परिमल सिंग। हां त्यांना ते कागदामध्ये लिहून दिलेलं आहे तुम्हाला, काय असं वर्बलली बोलले? ते कागदामध्ये लिहून दिले का वर्बलली बोलले की आतमध्ये ते पब्लिकला जायला द्यायचं नाही? RTI करता आहे, 3 महिन्यापासून चक्र मारतोय। हां त्याला तुम्ही जाऊन देत नाही आणि त्याच्या उत्तर पण देत नाही, म्हणजे काय गोंधळ आहे याच्यात? तुम्ही RTI कार्यकर्ते, हां आम्ही सिक्युरिटी आहे। हे RTI कार्यक्रम, मी पत्रकार ताहिर खान, जनता की आवाज ना। हां आपली घटना काय सांगते? हां काय सांगते घटना? बोला ना, तुम्ही बोला। सिक्युरिटी डिफेन्स मध्ये येतो ना आम्ही, सिक्युरिटी चालेल ना। मध्ये कशाला इंटरफेअर करताय? डिफेन्स आम्ही तुम्हाला काय केलं? आम्ही तुम्हाला विचारतायत, आम्ही विचारायचं, आम्हाला माहिती घ्यायची आहे। बोललो पण नाही अजून। आम्ही माहिती घेत आहे तुमच्याकडून। कॉल करतोय ना त्यांना, मी पण करतोय ना। एक्सटेन्शन नंबर नाहीये त्यांच्याकडे। त्यांच्याकडे एक्सटेन्शन का नाही? ते असिस्टंट कमिशनर, त्यांच्याकडे एक्सटेन्शन वरती गेलात नाही की यांना विचारा। हे माहित आहे, मी जाऊन आलोय, भेटून आलेलो आहे। सर्वंट आहेत का ते गव्हर्नमेंटचे बॉस आहेत ते सांगा। हे सगळं त्यांना तुम्ही विचारा, हां आम्हाला कशाला विचारताय? भेटायला पण नाही देत आणि RTIचा जबाब पण नाही देत। काय विषय आहे? भानगड काय आहे? काय नाही, तुम्ही सिक्युरिटी मध्ये इंटरफेअर करू नका। आम्ही सिक्युरिटीला विचारताय, तुम्ही पत्रकार असाल, आम्ही विचारताय, तुम्ही जाऊ देत नाही आम्हाला, तुम्ही आम्हाला जाऊ देत नाही। जाऊ देणार ना, म्हणजे हां तो विचारा ना, त्याला कॉल करा ना तुम्ही। करतो ना, किती कॉल आहेत? ते करा ना, इंटरकॉम वरून करा ना। इंटरकॉम त्यांच्याकडे नाही आहे ना। का नाही आहे? तेच नाही विचारा, मला कशाला विचारता? हां ते इंटरकॉम पाहिजे ना, AC आहे ना, ते असिस्टंट कमिशनरकडे इंटरकॉम नाही म्हणजे काय? काय झाला काल का अपघात झाला तर कसं कॉल करणार तुम्ही त्यांना? बरं वाईट काय झालं तर कसं कॉल करणार? फोन उचलत नाही साहेब, काय नाही। आम्ही चेंबूरवरून येत आहेत, ते बोले या 2 दिवसात या। आणि हां जाऊ लिंबूरकर साहेबांना सांगून या, खाली RTI वाले आले, भेटायचं आहे तुम्हाला। कशामध्ये येतो ते? ड्रग मध्ये? ड्रग मध्ये। इधर आ। हमारे साथ विशाल कांबले जी है। विशाल कांबले जी है जो यहाँ पर आके थक चुके हैं। इनका 3 महीने का मैटर है, जो 30 दिन के अंदर जो RTI का जवाब देना है। 3 महीने से निंबोलकर साहब कोई है, गिरीश निंबोलकर, वो उनको घुमा रहे। आज या, उद्या या, परवा या, आणि हे बॅड। हां बोला विशाल। बोलताय ते लिंबूरकर साहेब, असिस्टंट कमिशनर फूड अँड ड्रग, यांनी माझ्या 3 महिन्यापासून RTIचा का फिरवी टाळाटाळ लावली आहे। ते मला उत्तर देण्यात असं हे असमर्थ झालेले। का काय आहे असं? काय आहे ते बोलतात आमच्याकडे काय मागितलं आहे? माहिती काय आहे? मी मागितली फक्त की मुंबईमध्ये गुटखा किती एका वर्षात किती पकडला आणि किती काय कारवाई केली, त्याचे दस्तावेज फक्त मागितले होते। ते हे द्यायला असमर्थ आहे। यांनी कारवाई केली का, सेटिंग केली का, काय केलं हे ते त्यांनाच माहिती आहे। आता तुम्हाला काय पाहिजे? मला उत्तर शासनाकडून पाहिजे। काय तुम्हाला उत्तर भेटत नाही?
सिक्युरिटी बरोबर काय झालंय Securities तुमचं? आतमध्ये जाऊन Security काय बोलतायत ते? सिक्युरिटी बोलतायत की साहेब बोलते तेव्हा आतमध्ये या, नाहीतर असं येऊन देत नाही पण त्यांचा पण फोन उचलत नाही ना साहेब, ऑर्डर त्यांचा पण फोन उचलत नाही आणि त्यांचा पण त्यांच्याकडे उचलत इंटरकॉम नाही, आहे, आमचा पण त्याचे उचलत नंबर नाही. पण नाही त्यांच्याकडे, असं नाही. त्यांनी आता उत्तर दिलेलं मला. हा. आणि असं जे टाळाटाळ चालू आहे आणि फूड अँड ड्रग वाले असेच म्हणजे हे लोक बाहेर आतमध्ये पण नाही भेटत कुणाला. आणि ते डिफेन्सची मला ते माहिती देतोय, जे राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर आहे, राजनाथ आणि सिंग जे साहेब, डिफेन्सची त्याला बोलायला पण मी लागले बोलतो ते, डिफेन्स म्हणजे काय असतं ते त्यांना कळावं. जनसुरक्षेसाठी हे हा, का security म्हणजे अधिकारी काय असते ना, जनसुरक्षेसाठी त्यांना पण हे, त्याची त्यांना जाणीव पण नाही पाहिजे. माहिती आहे. हा, काय बोलायचं आता, एक थोडक्यात बोला. मला हेच बोलायचं आहे की मला उत्तर नाही भेटलं तर मी पुढपर्यंत जाईन आणि पुढपर्यंत अजून केस पण करण्यात आली तर मी अधिकाऱ्यांवर पण केस कोर्टात तुम्ही करण्यात जाणार आता येईल. मी आता हे कोर्टातच घेऊन PIL जाणार. करणार आहे. PILच होणार आहे, कारण की उत्तर देणं ते कमिशनर समोर झाला तर मग बाकीचे अधिकारींचं काय होईल, किती भ्रष्ट कारभार चालू आहे तुम्ही बघतच असता. जनता की आवाज़ से मैं पत्रकार ताहिर खान। जैसे कि आपने देखा, एक फरियादी जो है, इधर शासन का ऑफिस है, ये FDA का ऑफिस है बांद्रा BKC, और यहाँ पर जो इनके साथ जो व्यवहार हो रहा है, सिक्योरिटी गार्ड और ये जो भी है, जो भी इनके जो बिठाए हुए जो लोग हैं, वो उनका कोई उत्तर सही नहीं है। 3 महीने से वो फरियादी इधर राउंड अप कर रहा है और वो उधर से मंत्रालय से उसका फॉरवर्ड हुआ है ये RTI। तो ऐसे ही मुद्दों को हम लाते रहेंगे। सरकारी अधिकारियों के, भ्रष्ट अधिकारियों की जो कारतूतें हैं जनता के बीच में हम लाते रहेंगे। ये निम्बोलकर साहब थे, गिरीश निम्बोलकर साहब, जिन्होंने 4 महीने से इनको यहाँ पर रखड़वाया हुआ है, और ऐसे ही मुद्दों पे हम चर्चा करते रहेंगे। धन्यवाद। पत्रकार ताहिर खान।